थोडे आतमध्ये लाव या गाईस कॉफी पियाला आमच्या नाही आमच्याकडे तर आम्ही चावी नाही करतोय दाखव दाखव शाबास एक नंबर तर साहिल मापरले ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज शनिवार खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे तर आता मी चाललो आहे नाणेघाटला तुम्ही बघू शकता दादा इकडे वाट बघतोय स्वप्नील दादा आणि विनय आता येत आहेत गाडी घेऊन त्याच्यासाठी थांबलो आहे आता सकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही आता निघणार आहे जस्ट त्यांची वाट बघतोय ते येतील आता लवकर मग आम्ही निघू सो आत्ता मगाशी आम्ही येतो रस्त्यातच भेटले स्वप्नील दादा आणि विनय तो तिकडून आम्ही डायरेक्ट निघालो व्हिडिओ करायला भेटली नाही तर आम्ही आता पवईवरून कांजूर मार्गला आलो आणि जरा इथे एक छोटासा ब्रेक घेतला आहे जरा बॅग वगैरे ठेवायला प्रॉपरली रस्ता वगैरे बघतोय कसं काय जायचं लोकेशन आम्ही आता इथे निघू ॲक्च्युली रात्री आहे ना काढू काय अजून सो हां आम्हाला रस्ता माहिती नाही काढू काय काळोखामध्ये व्हिडिओमध्ये पण काय दिसणार नाही तर आपण डायरेक्ट आता थोडा उजेड आला ना की व्हिडिओ काढायला सुरुवात थोडा आता काळोख असल्यामुळे जास्त एवढं व्हिडिओमध्ये काय दिसत नाही आता पुढे गेल्यावर सकाळ होईल जेव्हा असं एकदम मस्त व्ह्यू भेटतील तेव्हा आपण बघूया मस्त हो या गाईस आता आम्ही थांबलो नाश्ता करायला मेंदूवडा तरी पोहे मस्तपैकी फुल भूक लागलेली खूप सो चला आता आपण भेटत आहे नाश्ता झाल्यावरती सो आता नाश्ता वगैरे मस्तपैकी करून झाला आहे एकदम पोट भरून तर आम्ही आता इथून निघू सो आता आम्ही निघालो मस्तपैकी आता सकाळ झाले स्वप्नील आता कुठे राहिला आता विनयने गाडी एक्सचेंज केले ॲक्सिस वरनं डायरेक्ट आता पल्सर घेतले स्वप्नील दादाची मी चालवते आता ॲक्सिस बस काय बस मागेत नाही तर बस बस चला मग आता आपण 40% बाकी आहे अजून 70% झालंय 30 to 40% अजून बाकी आहे चला आता निघूया आपण गाडी रोडच्या मध्येच लावले भाई थोडी आतमध्ये लाव थोडी आतमध्ये लाव मागून बघ थोडे आतमध्ये लाव चल चल निघूया सो आता आम्ही मुरबाडवरून एकदम पुढे आलोय मुरबाडला वगैरे सगळं चाय नाश्त्याचं वगैरे सगळं साहित्य घेतलं आणि आता आम्ही मुरबाडवरून इथून 20 किलोमीटर आहे बाजूचा निसर्ग तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक पावसामुळे सगळं हिरवगार वातावरण झालं एकदम बारीक सो आता आपण थोडंच लांब आहे आपल्या डेस्टिनेशनपासून तुम्हाला बघू शकता थोडं फॉग आहे आणि तिथेच आपल्याला जायचं आहे दिसत नसेल पूर्णपणे फॉग आलं आहे सो आता आपण थोडंसं लांब आहे आता पोहोचूच आपण जस्ट 5-10 मिनटं लागतील चला तो आता गाड्या वगैरे इकडे पॅक करा आणि हा प्रवेशद्वार सो इथून आपण आता ट्रेकिंगला सुरुवात करतोय वरती तर गाडीने गेलो तर ना तू मार्केट पूर्ण फिरून मार्केटला पाऊस असतो गेलो सो आता जस्ट आम्ही 10 मिनिटं झाले ट्रेकिंगला सुरुवात केली इथून आम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त किंवा कमीत कमी 1.5 तास लागणार आहे इथून ट्रेकिंग करताना आता आम्ही जंगलातून प्रॉपर ट्रॅक चालू आहे आणि एकदम अशी सोपी सिंपल आहे जास्त काही नाही इथे प्रॉपर अशी वाट दिलेली आहे त्या वाटेच्यानी जातोय आम्ही आता
तो आता परत मी चालतोय, पुढे आलोय थोडासा. मच्छर तर काय चावतात, बारीक बारीक हातावरती पुढे आल्या, एवढा मच्छर इथे चावतायत. खूप मच्छर. थोडं तुम्ही मागे बघू शकता. हा वाईब फुल आहे यार. वाईब इथं मच्छर मला खाते मच्छर. आता आलंय बघा, तुम्ही बघू शकता, एकदम भारी वाटतंय. फक्त एकच गोष्टीची कमी आणि तो म्हणजे पाऊस. आम्हाला वाटलं पाऊस आहे पण आता खूप ऊन आलंय, खूप ऊन. ऍक्च्युली आता गरम व्हायला लागलंय. पाऊस यार जरासा तरी पडला पाहिजे प्लीज. हो खतरनाक व्ह्यू बघा, भारी वाटतंय. थांबा झूम करतो. इथे जायचंय आपल्याला वरती टॉपवर. आता बघू शकता तुम्ही, आपण इथे हा प्रॉपर जो गेट आहे स्टार्टिंगचा, तिकडे आपण आलोय आता. इकडून आणि आपण आतमध्ये लहान पोरांसाठी असे घसरगुंडी वगैरे सगळं आहे इकडे. बघू शकता तुम्ही, खूप सारे हम्मा आले तिकडे, लहान लहान हम्मा पण आहेत. तू उचल ना विनय, एक फोटो काढ ना उचलून, एक फोटो काढ उचलून लहान वाल्याला. उचलाय का आहे कोण सांग इकडे. हे बघ ते बघ. सबस्क्राईब करा चॅनलला. पाणीच नाही भरलंय उसायला, काय पाणीच नाही ते पूर्ण. बघू शकता तुम्ही, काच नाही पाणी. मला वाटलं पाणी असेल. पाणी नाही भेटलं पण मच्छर खूप भेटतो. चालतोय आम्ही. हा आला स्वप्नील दादा बोलता येतोय आता. चला, स्वप्नील दादा लीड करतायत आम्हाला. चलो. घनदाट असं जंगल आणि जंगलातून एक छोटीशी वाट, आणि त्या वाटेने आम्ही चाललोय. वाट पण जरा ओबडधोबड आहे पण ठीक आहे, चालेल. हा येऊ दे त्यांना. जस्ट आता अर्धा ट्रॅक कंप्लीट झाला. अर्धा पण नाही बोलू शकत, 30% फक्त, कारण अजून मागे खूप बाकी आहे. आणि एवढं तर आमची हवा टाईट झाल्या, सगळे बसल्यात. तर आता इथे थोडा आम्ही ब्रेक घेतला. खूप घाम वगैरे आलाय पण नव्हतं रे, काय झालंय, लय दम लागला. सो आता मस्तपैकी एक जागा भेटली इकडे वरती प्रॉपर. आता आम्ही इथे ब्रेक घेतला आणि इथेच आम्ही आता कॉफी बनवणार आहोत. सो गॅस इथे आणलाय मस्तपैकी, बघू शकता तुम्ही. हवा हवेमुळे होते. तर आता विनय पेटवतोय तिकडेच. विनय चालू आहे, दिसत नाही आग. चल बंद आहे. हा आता चालू आलं. हे कर आता झाली चालू. हे घे. चालू आहे. ते जळवू दे ना साहेब, थांब ना. हा ना, आधी हे तर ठेवा. तो हे बघा, इथून आता अजून एवढं बाकी आहे, वरती जायचंय. मस्तपैकी आता गॅस इथे पेटवलेला आहे. सुंदर अशी सोय विनय यांनी केलेली आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असा गॅस आणलाय, मिनी गॅस. कालच आणला, आज ट्रेकला जायचं म्हणून. तर आता इकडे आम्ही दूध, स्वप्नील दादा फोडतोय दूध, याच्यामध्ये टाकून कॉफी बनवायची आहे. पाणी उडे. पाणी हे 2 बॉटल संपले. आता तुझ्या बॅगेत आहे, साखर घे. मला इशारा कॉफी पाहिजे बाई. स्वप्नील दादा फुटतंय की नाही? फोड ना डायरेक्ट, काय होतं आता. काय एवढं हे करताय तुम्ही, एवढी झंझटमारी करत जाऊ नका. फोडा ते डायरेक्ट, फोड जाऊ दे. एवढं कोण आता, आपण हायजीन वरती लक्ष देतोय ठीक आहे, पण आता हे इथे चालेल तर खुलत नाही, त्याला आपण काय करणार. पाणी जर आहे बघ दादा, तिथे आहे. संपलं माझ्या बॅगेतलं. पण आपण सगळं आणलंय एकदम पद्धतशीर. आपण इथे प्लॅनिंग करून आलोय बघा. खाली कर, खाली फिरव बाहेर.
प्रॉपर आपण मिक्स करायला पण आणलाय, ब्लेंडर आणलाय तुम्ही बघू शकता इकडे. सगळं आम्ही पद्धतशीर करतो एकदम सिस्टमॅटिकली चालू आहे सगळं. फक्त घरी नंतर मम्मीला भेटला पाहिजे, हे नाही भेटलं तर मम्मी शिव्या घालणार आहे, फिक्स आहे. दूध गरम झालं का आधी? बघ बोट टाकून बघ ओंकार. बोट टाकून बघ. असं थोडी बोट टाकून बघ. चमचा तर आणला नाही कधी पण, आणि मॅगी आणली हाताने खायची, प्लेट पण नाही आणले. शब्बाश, एक नंबर. हळू हळू हळू. स्लो कर, गॅस स्लो कर, गॅस स्लो कर. या गाईस कॉफी प्यायला बघू शकता तुम्ही. अजून तो वरती जायचं ऍक्च्युली, इथे इथून काय नीट दिसत नाही ऍक्च्युली. आम्ही खूप उंचावर आले अजून, पण थोडं अजून वर जायचं. या अजून काय पाहिजे लाईफ मध्ये? ये बघा बघा बघा, कोण आहे कोण आहे? परशु आमचो. परशे व्ह्यू बघू शकता तुम्ही. सो एवढा चांगला व्ह्यू आहे, तर इथे थोडासा फोटोशूट चालू आहे. आणि इकडे खरोखरच खूप मच्छर आहे, तुम्ही हातावरती बघू शकता. अक्षरशः दादे आले तेवढ्या मच्छरांनी चावलंय. तर इकडे येताना प्लीज जरा काळजी घ्या आणि ओडोमॉस वगैरे लावूनच या, नाही तर फुल हाताचं टी शर्ट वगैरे घालू नका, कारण खूप मच्छर चावतात, बारीक बारीक मच्छर. हो, स्वप्नेला बोलला की वरती गेल्यावर नसतात, कारण वरती हवा वगैरे असते ना त्याच्यामुळे. सो आता आम्ही इथूनच निघू लवकरच. थोडा माझ्या साईडला बघा आता. चला जाऊया. आता ब्रेक संपलेला आहे आणि परत एकदा सुंदर. आता तुम्ही बघू शकता इथे पायऱ्या लागल्यात, आणि आता इथून अजून इझी झालं असं बघायला गेलं तर. पायऱ्या आहेत त्याच्यामुळे, पण आता सरळ वर चढायचं आहे. स्वप्नीला लीड करतोय आम्हाला. खतरनाक जागा आहे, खतरनाक हा भाई. एक एक कुठून कुठून जायला लागतं, दम लागलाय. सो आत्ता जस्ट आम्ही पोचलोय ती पाण्याची टाकी, आणि इकडचा व्ह्यू बघा एकदम भारी. पाणी फुल एकदम थंड आहे, मस्त आहे की. खेकडा आहे तिकडे ऑरेंज कलरचा, ऑरेंज आणि व्हाईट. निकॉनचा एक काढून ठेवला नाही. अजून आपल्याला वर जायचं, इथे जायचं आहे, त्या एंड पर्यंत जायचं आहे. लवकरच जाऊ. पाणी पिऊ नको, ते वरती आहे पियाला. ह्याच्यात तोंड वगैरे तू चालेल. व्ह्यू बघा यार, खतरनाक व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू. सो आता आम्ही इथे पाण्याच्या टाकीजवळ होतो. आम्ही आता इथून निघतोय आणि आम्ही आता जातोय पुढे, जे फायनल आपलं जे आहे वरती टॉपला तिकडे चाललोय, निघालोय आता. तर चला बघूया आपण पुढे. आता पुढे बघ, स्वप्नीला चालतोय पटपट, एकदम स्ट्रेट चढाण आहे, स्ट्रेट चढाण आहे एकदम. कुठला हेल्मेट? आता थोडाच वेळ आणि आपण वरती पोचू. मोजून 10 ते 15 मिनटं लागतील. जो प्रॉपर जो शिड्यांचा 2 डोंगरांच्या मध्ये जी गॅप आहे तो व्ह्यूज मी तुम्हाला दाखवतो. अजून वरती जायचं आहे थोडं. हवा टाईट, हां हवा टाईट. चला स्वप्नील दादा खटखट खटखट वर चलतो, पटपट पटपट पटपट.
हो आपण आता तिकडून खालून तिथून वर आलो, वर चाललो आहे. तेव्हा तुम्ही बघू शकता ते लोक गेले वर. चला चला वरती चल. आलो फायनली पोचल्यावर. सो आम्ही आता तिथून खालून पूर्ण वर आलो मस्त आहे की. आणि आता वरचा आपण एक्सप्लोर करू. सो आत्ता आपण इथे आलो आणि आपण जे खालून बघितलेलं आपण तिथे चाललो एकदम त्या एंडला नानाच्या अंगठ्यावर. सो चला ते इथून चढतो. चल डायरेक्ट तो एंड जो आपण खालून बघितलेला तिकडे. तेव्हा आपण खाली होतो, आता आपण वरून खाली बघणार. आता इथे बघा फस्त आहे की मॅगी बनवण्याची तयारी सुरू आहे. विनय मस्त आहे की मॅगी बनवतोय. व्ह्यू बघा, या व्ह्यू मध्ये मॅगी खायची आहे म्हटल्यावरती एक नंबर. तरी हा बॅक साईडचा व्ह्यू आहे, फ्रंट साईडला जायचं आहे अजून. आम्ही इथेच थांबलोय, फ्रंट साईड दाखवतो मी तुम्हाला. स्वतः मॅगी रेडी होईल. बघा इकडे आहेत व्ह्यू बघा ना. ह्या व्ह्यू मध्ये मॅगी इथे चालू आहे. सो मस्त आहे की इथे बघा चमचा नाही आमच्याकडे, तर आम्ही चावीने हे करतोय, ढवळतोय. सॉरी चमचा विसरलो आम्ही. हे एवढं गॅस बीस आणलं पण चमचा आणायला विसरलो. आणि आता आम्ही प्लेट पण नाही आणलेत. आता आम्ही बघा कशी खाणार ते मॅगी. सो आता रेडी होते मॅगी मस्त आहे की इथे. थोडा 2 मिनिटात मॅगी बनेल आता ती. मग नंतर आम्ही खाऊन मग आपण तिकडे जाऊया. आलो दाखव कसं लागतं. या गाईस चिटॉस. होऊ द्या. मी पहिल्यांदा आलो. मॅगी मस्त आहे की बनलेली आहे तुम्ही बघू शकता. सो आता आपण मस्त आहे की मॅगी खाऊया. सगळे खातात बघू शकता तुम्ही. स्वप्नील चॉपस्टिक बनवलेत झाड फांद्यांचे सुकलेल्या. दाखव शब्बास एक नंबर. काय गरम आहे. सो या आपण आता भेटूया डायरेक्ट खाऊन झाल्यावर. ओके चला व्ह्यू बघा खतरनाक. आपण इकडे टॉप वरती आलो एकदम. आणि बाबा पूर्ण धुकं आलंय त्याच्यामुळे खालचं काही दिसत पण नाहीये. पूर्ण सफेद हे बघा बघू शकता तुम्ही. पूर्ण धुकं आलेत. खालचा व्ह्यू पूर्ण काय दिसतच नाही. आता हे धुकं जाणार त्याच्यानंतर खालचा पूर्ण दिसेल बघा. पूर्ण सफेद झालाय एकदम भारी. ते बघा मगाशी जेव्हा आपण इकडून आलो तेव्हा इथे खूप गर्दी होती. आपण आतमध्ये जाऊ नाही शकलो. पण आता पण आपल्याला खूप लेट होतं आहे कारण आपल्याला काळोखायच्या अगोदर आपल्याला खाली पायथ्याशी पोचायचं आहे. सो ही जी तुम्ही गुफा जी बघताय ती एकदम खूप प्राचीन काळापासूनची गुफा आहे. आणि त्याच्या बाजूलाच असे खूप साऱ्या अशा पाण्याच्या टाक्या आहेत. सो तिथे आत्ता जी ग्रिल वगैरे लावली आहे ती कारण की जर कोण ट्रेकर वगैरे आले त्यांना स्टे करायचं असलं तिथे आतमध्ये थांबू शकतात. माकड वगैरे आतमध्ये न जाण्यासाठी ते ग्रिल वगैरे लावलेले आहेत. सो आम्ही आता उतरतो आहे. आणि ॲक्च्युली सीन असा आला की पाऊस आला आहे. मग सगळ्यांनी रेनकोट घातलेत. आणि इथून उतरताना ब्लॉग करायला भेटणार नाही. मोबाईलची बॅटरी पण संपत चालली आहे आणि पाय पण स्लीप होत आहेत. सो नीट जायला लागेल. त्यामुळे डायरेक्ट आपण भेटूया आता खाली गेल्यावरती. सो आत्ता आम्ही जस्ट इथे पोचलो जिथे आम्ही गाडी पार्किंगला लावलेली म्हणजे गेटजवळ. सो खूप थकलो. मध्ये ॲक्च्युली पाऊस पडला. येताना आता काय भेटला नाही. मोबाईल पण आता लो होत चालला आहे.
तर आता आम्ही निघतो इकडून डायरेक्ट. मग आपण आता मध्ये तर काय भेटणार नाही, मोबाईल पण आता पूर्ण बॅटरी संपते. चला मग डायरेक्ट भेटू आपण घरी गेल्यावर. चला बाय बाय बाय. हे चालत चालत परत